ही बाई आहे ना, ज्याच्याकडे पैसे भेटतात ना त्याच्या बाजूने ढोलकी घेऊन वाजवायला तयारच असते. अगं तुला एकच सांगते, तू जरी त्या हरामखोराच्या बाजू घेऊन जरी बोलली ना तरी पण संतोष भाऊ देशमुख यांच्या बाजूने बोलणारे आज लाखो मराठी आहेत. त्यामुळं तू एकटी जरी किती जरी भुकली तरी आम्हा मराठ्यांना काही फरक पडणार नाही आणि त्या हरामखोरांना सजा नक्कीच भेटणार. तर हिचा व्हिडिओ बघितला नसेल तर नक्की बघा आणि हिचा व्हिडिओ पैशाची मागणी केलेली नाही. मी कोण कोर्ट नाही किंवा वकील नाही, पण मी जे आहे ते तुमच्या पुढे मांडते. कुठेही त्याच्यामध्ये पैशाची मागणी वाल्मिक कराडने केली नाही. काम बंद करा. आता काम बंद करा हे का झालंय? किती कॉन्ट्रॅक्टदार जे असतात किंवा काय त्यांचे भांडण होत असतात कॉन्ट्रॅक्टवरनं की मला हवंय किंवा काय किंवा रेट वाढून द्या, ह्या गोष्टी असतात. ते कोर्ट बघेल. परंतु त्याच्यामध्ये मला एक शब्द आवर्जून सांगावा वाटतो की त्याच्यामध्ये वाल्मिक कराड बोललेले आहेत की त्या गुन्हेला म्हणावं मारामारी करू नको. म्हणजे त्यांनी मारामारी करायचे आदेश दिले का? नाही, मारामारी करू नको. त्या गुन्हेला म्हणावं फक्त मारामारी करू नको, हा शब्द त्याच्यामध्ये आहे. म्हणजे मी अजूनही जरी सीआयडीने मुख्य सूत्रधार त्याला म्हटलं असेल तरी मी मानत नाही, कारण कोर्टाने मानलं नाही. मी कोर्टाचा आदेश मानते. मी सीआयडी असेल एसआयटी असेल यांचे आदेश नाही मानत. मी यांना कुठं जावं लागतं? कोर्टात जावं लागतं आणि कोर्ट जो आदेश देईल ना तो आदेश खरा असतो किंवा कोर्ट जे कोर्टामध्ये सादर केल्यानंतर कोर्ट त्याच्यावर जो काही न्याय देईल ना ते खरं असतं.